नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, कलिंगड टरबूज याबद्दलची चर्चा महाराष्ट्रात नव्हे देशात सर्वत्र जोरदार चालू आहे. डोकाडिया कुटुंबाचं प्रकरण घडल्यापासून टरबूज विक्रेत्यांवरती संकट आलेलं आहे. टरबूज खाऊन एकाच कुटुंबातील 4 लोकांचा मृत्यू झाला, फूड पॉयझनिंग झालं आणि मग या कलिंगडांची चर्चा सर्वत्र होत आहे. पण फॉरेन्सिक रिपोर्ट या डोकाडिया कुटुंबाचा हा समोर आला आणि या प्रकरणाने खूप मोठं वेगळंच वळण घेतलेलं आहे, अतिशय थरारक वळण घेतलेलं आहे आणि यामध्ये आता वेगवेगळे अँगल्स समोर येऊ लागलेले आहेत. थोडंसं पार्श्वभूमी बघूया. 25 एप्रिल रोजी अब्दुल्ला डोकाडिया आणि त्यांच्या कुटुंबियांनी बिर्याणी खाल्ली असं म्हणतात. त्यांच्या घरी पाहुणे आलेले होते. पाहुण्यांसाठी बिर्याणी वगैरे बनवण्यात आली आणि काही तळलेले पदार्थ हे सुद्धा त्या बिर्याणी सोबत खाण्यात आले. जेवण वगैरे झाल्यानंतर पाहुणे निघून गेले आणि डोकाडिया कुटुंब हे 4 जण यांनी रात्री 1 ते 1:30च्या सुमारास घरात असलेलं कलिंगड कापून खाल्लं. हे कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही थोडा थोडा त्रास व्हायला लागला. त्रास जास्त वाढला. मग हे सगळे हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अब्दुल्ला डोकाडिया यांनी स्वतः आम्ही काय काय खाल्लंय हे सगळं डॉक्टरांना सांगितलं. उपचार सुरू झाले. पण नंतर काही तासांमध्येच यात एक एक करून या 4ही कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण देशभर, महाराष्ट्रभर हे पसरलं की कलिंगड खाऊन या 4घांना विषबाधा झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण आता जेव्हा फॉरेन्सिक अहवाल समोर आलेला आहे त्यामध्ये काही वेगळ्याच गोष्टी या समोर येऊ लागलेल्या आहेत. फॉरेन्सिक अहवालानुसार या 4घांचेही मेंदू, हृदय आणि आतडे या सर्वांचा रंग बदललेला आहे. या सर्वांच्या या अवयवांचा, प्रमुख अवयवांचा रंग हा हिरवट असा झालेला आहे असं फॉरेन्सिक अहवालात म्हणलेलं आहे. डॉक्टरांच्या मतानुसार सामान्य विषबाधा, अन्नातून झालेली विषबाधा यामध्ये उलट्या, लूज मोशन्स या सर्व गोष्टींचा, पोट दुखणे असा त्रास होऊ शकतो. पण शरीरातील प्रमुख अवयव म्हणजे मेंदू, हृदय, आतडे यांचा रंग बदलणं ही गोष्ट सामान्यतः होतच नाही. असं अन्नातून झालेल्या विषबाधेमध्ये होत नसतं. त्यामुळे हा काहीतरी वेगळ्या प्रकारे, याच्यात काहीतरी वेगळा अँगल समोर येताना आपल्याला दिसतोय. यामध्येच दुसरा एक धक्कादायक खुलासा यामध्ये झालाय, तो म्हणजे अब्दुल्ला डोकाडिया यांच्या शरीरामध्ये मॉर्फिनचा अंश, म्हणजे मॉर्फिन यांच्या शरीरात सापडलेला आहे. इथूनच या प्रकरणाने वेगळं आणि मोठं वळण घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. आम्ही स्वतः डॉक्टरांशी बोलून मॉर्फिन बद्दल माहिती घेतलेली आहे आणि तीच माहिती आम्ही तुम्हाला देतोय. मॉर्फिन हे सामान्यपणे एक पेन किलर म्हणून याचा वापर केला जातो. आधी जास्त प्रमाणात केला जात होता. साधारणपणे मॉर्फिनच्या वापराची सुरुवात ही युद्धांच्या काळापासून, महायुद्धाच्या काळापासून झाली. महायुद्धात जेव्हा सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी होत होते आणि भयंकर वेदनांमधनं जात होते त्यावेळी अतिशय स्ट्रॉंग पेन किलर म्हणून या मॉर्फिनचा वापर केला जात होता. पण मॉर्फिनमध्ये एक समस्या अशी आहे की त्याची सवय होऊन बसते. जसं एखादा ड्रग, एखाद्या अंमली पदार्थाची सवय व्हावी तसं मॉर्फिनची सुद्धा सवय होते, ॲडिक्शन होतं. अंमली पदार्थ म्हणून सुद्धा याला गणलं जातं. लोकांनी याचा भरपूर दुरुपयोग अंमली पदार्थ म्हणून सुद्धा मॉर्फिनचा केलेला आहे. त्यामुळे आजच्या काळात मॉर्फिन इतक्या सहजासहजी मिळत नाही. मॉर्फिन घेण्यासाठी डॉक्टरांचं रीतसर प्रिस्क्रिप्शन असावं लागतं, मान्यताप्राप्त डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला मॉर्फिन मिळू शकत नाही. दुसरी गोष्ट, मॉर्फिन हे चवीसाठी अत्यंत कडू असतं. त्यामुळे जेवणात किंवा कलिंगडात त्याचा मिक्स करून त्याचं पावडर वगैरे लावून देणं शक्य नाही. खातानाच ते लक्षात येतं की यात काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे कडू चव असल्यामुळे जे अन्नातून त्याला देणं शक्य नाही. मॉर्फिन हे इंजेक्शनद्वारे वगैरे दिलं जाऊ शकतं नकळत. मग अब्दुल्ला डोकाडिया यांना कोणी इंजेक्शन दिलं होतं का? त्यांच्या शरीरात मॉर्फिन आलं कुठून हे बघणं आता जास्त महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या बिल्डिंगमध्ये हे डोकाडिया कुटुंब राहत होतं त्या बिल्डिंगमधील आजूबाजूच्या लोकांनी अशी माहिती दिली आहे की डोकाडिया हे अतिशय सभ्य, सामान्य, मनमिळावू व्यक्ती होते. ते कुठल्या अशा अंमली पदार्थाच्या आहारी असतील असं वाटत नाही, असं असू शकत नाही, असं त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं म्हणणं आहे.
तिसरी गोष्ट यामध्ये एक नवीन अँगल जो समोर आलेला आहे तो म्हणजे 2019 साली एका बिल्डरने एका महिलेकडे डोकाडिया यांना पाठवलं होतं काही पैशांच्या व्यवहारासाठी. हे पैसे डोकाडिया यांनी त्या महिलेकडनं आणून बिल्डरला दिले, पण नंतर बिल्डरने ते पैसे त्या महिलेचे परत दिले नाही. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेलं, न्यायालयात, आणि 2026 साली या प्रकरणाची न्यायालयात अतिशय महत्वाची सुनावणी होणार होती. ती सुनावणी बहुतेक पुढच्या 1-2 महिन्यांमध्येच होणार असावी. त्यामुळे या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलंय, कारण त्या सुनावणीच्या आधी अशा संशयास्पद पद्धतीने डोकाडिया यांचा मृत्यू होणं, कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू होणं, त्यावर ते कलिंगडाचं किंवा विषबाधेचं त्यावेळेला आव आणणं त्याच्यावरती, या सगळ्या गोष्टीमुळे आणि त्यानंतर आता हे बिल्डरचं प्रकरण, या प्रकरणामुळे हा अपघात आहे, अपघाताने विषबाधेने हे कुटुंबीय सदस्य गेलेत का यामागे कुठला मोठा घातपात आहे, याची चर्चा आता सर्वत्र रंगू लागलेली आहे. प्रायमरी लेवलला म्हणजे प्रथम दर्शनी हे प्रकरण जशा पद्धतीचं वाटत होतं विषबाधेचं, हे आता त्या पलीकडचं प्रकरण झालेलं आहे. कारण अवयवांचा रंग बदलणं, त्यात मॉर्फिन डोकाडिया यांच्या शरीरात सापडणं, हे कोर्टातलं बिल्डरचं हे प्रकरण, यामुळे या प्रकरणाने आता खूप मोठं वेगळं वळण घेतलेलं आपल्याला दिसून येत आहे. काय प्रकरण आहे हे, ही मॉडस ऑपरेंडी कशी वापरली गेली, या कुटुंबातील 4 सदस्यांना त्यांच्या नकळत कसं संपवलं गेलं, आणि एकूणच काय या गोष्टीतलं सत्य आहे, काय तथ्य आहे त्याच्यामध्ये, हे आता आपल्याला तपासात पुढे निष्पन्न होताना दिसून येऊ शकतं. पोलिसांनी तपास अर्थात त्या दिशेने आता सुरू केलेला आहे. विस्केरा रिपोर्ट अजून यायचा बाकी आहे. तो आल्यानंतर यात अजून मोठे खुलासे नक्कीच होणार आहेत, कारण फॉरेन्सिक अहवालानुसार ही अन्नातून झालेल्या विषबाधेची केस नाही. त्यामुळे पोस्टमॉर्टम आणि विस्केरा रिपोर्ट ह्याच्यावरती आता सगळं काही अवलंबून असेल. पुढचा तपास सुद्धा, तपासाची दिशा सुद्धा याच गोष्टीवरती अवलंबून असणार आहे. मित्रांनो, हे सगळं प्रकरण आपण बघतोच आहे. तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.